Today we are going to study new article, and name of the article is cell division. Cell division. This is article from chapter Life Processes in Living Organism part 1 from SSC Science part 2 of Maharashtra State Board. So सेल डिव्हिजन ही सजीवातील आणि त्या सजीवातील पेशीची एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीमुळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते स्वतःसारखे नवीन इंडिव्हिज्युअल तयार करू शकतात आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते. याच महत्त्वाच्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीमुळं आपल्या शरीरावर जर घाव झाला, जखम झाली तर ती जखम भरून निघते. So let me explain same thing in my English because finally we have to write answer in English. So cell division is important property of cell and living organism. Due to this important property, living organism can reproduce new individuals like themselves. Due to this property, multicellular organism can grow up. Due to this property, wound on our body can heal up. So let us study this cell division. Cell division in living organism occurs by two types. One of the type is mitosis and another type is meiosis. Mitosis type of cell division and meiosis type of cell division. Mitosis type of cell division occurs in somatic and stem cell. Meiosis type of cell division occurs in germ cell. So where we can find this somatic stem cell and germ cell? हे somatic and stem cell आपल्या बॉडीमध्ये कुठं सापडतात आणि germ cell आपल्या बॉडीमध्ये कुठं सापडतात? तर germ cell हे आपल्या बॉडीमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये सापडतात. आपल्या बॉडीमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, त्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कशाचा बनलेला असतो तर जर्म सेलचा बनलेला असतो. आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सोडला आपल्या बॉडीचा तर आपली पूर्ण बॉडी ही सोमॅटिक आणि स्टेम सेलची बनलेली असते. सो लेट अस स्टडी बिफोर सेल डिव्हिजन. दिस इज अ सेल. वी नो स्ट्रक्चर ऑफ सेल. दिस इज सेल, दिस इज द न्यूक्लियस ऑफ सेल. क्रोमोझोम्स आर अवेलेबल इन न्यूक्लियस ऑफ सेल. क्रोमोझोम कुठं असतात तर ते सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतात. ह्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतात. क्रोमोझोम्स आर थिन थ्रेड लाईक अँड इनव्हिजिबल इन न्यूक्लियस ऑफ सेल. न्यूक्लियसच्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये ते कसे असतात तर एका पातळ धाग्यासारखे आणि इनव्हिजिबल असतात. त्याच्यानंतर काय होतं ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन, before cell division we know, before cell division, if this is a somatic cell, before cell division we know 2n number of chromosome. This cell contains 2n number of chromosome, means 23 pairs of chromosomes, means if you count single 46 chromosome. Before cell division this cell contains 2n number of chromosome, means 23 pair of chromosome, means 46 number of chromosome. What happens at the time of cell division? This every chromosome start to get condensed. हा जो क्रोमोझोम आहे पातळ धाग्यासारखा तो काय करतो तो कंडेन्स करायला सुरुवात होते. म्हणजे काय हा लांब जो धाग्यासारखा आहे तो स्वतःभोवती गुंडाळून घेतो, कंडेन्स करून घेतो. असा स्वतःभोवती गुंडाळून घेतो, कंडेन्स करून घेतो. At the time of cell division, this thread-like invisible chromosome start to get condensed. Due to this, it becomes short and thicker. हा कंडेन्स झाल्यामुळं स्वतःभोवती गुंडाळून घेतल्यामुळं हा लांब धाग्यासारख्या क्रोमोझोमनं तो काय होतो शॉर्ट होतो आणि थिक म्हणजे जाड होतो. आणखीन एक गोष्ट होते ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. दोज क्रोमोझोम रिप्लिकेट्स म्हणजे काय होतं हा जो क्रोमोझोम आहे तो स्वतःसारख्या एका नवीन क्रोमोझोमची कॉपी करतो. सो नवीन क्रोमोझोमची कॉपी करतो आणि तो नवीन क्रोमोझोम हा सिस्टर क्रोमॅटिड म्हणून ओळखला जातो. आता हे दोन जे आहेत ते सिस्टर क्रोमॅटिड म्हणून ओळखले जातील. हा जो आहे तो क्रोमोझोम हा क्रोमोझोम आहे.
हा क्रोमोझोम जो आहे तो त्याच्या सिस्टर क्रोमॅटिड सोबत पेयर मध्ये दिसायला लागतो, कंडेन्स होतो आणि त्याच्या सिस्टर क्रोमॅटिड सोबत पेयर मध्ये दिसायला लागतो. हे जे दोन आहेत ते सिस्टर क्रोमॅटिड्स हे दोनला म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड. इकडचा भाग जो आहे तो सिस्टर क्रोमॅटिड, इकडचा भाग जो आहे तो सिस्टर क्रोमॅटिड आणि कंबाइनली दिस इज कॉल्ड ॲज क्रोमोझोम. हा क्रोमोझोम किती आहेत आता याच्यामध्ये 46. टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम 46. प्रत्येक क्रोमोझोमकडे किती क्रोमॅटिडची पेयर आहे? 2 क्रोमॅटिडची पेयर आहे. तर प्रत्येक क्रोमोझोमकडे 2 क्रोमॅटिडची पेयर असेल तर 46 क्रोमोझोमकडे किती क्रोमॅटिड्स झाल्या? तर 46 into 2 92 क्रोमॅटिड्स 92 क्रोमॅटिड्स आहेत. सेलमध्ये किती क्रोमॅटिड्स आहेत? 92 क्रोमॅटिड. काय होतं? हा पॅरंट सेल, ह्याला म्हणायचं पॅरंट सेल, जो की ज्याचं सेल डिव्हिजन होईल तो पॅरंट सेल म्हणायचं त्याला. पॅरंट सेल अंडरगोज मायटॉसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन अँड प्रोड्युसेस 2 डॉटर सेल. हा पॅरंट सेल जो आहे तो मायटॉसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन होते त्याची आणि त्याच्यामुळे काय होतं? 2 डॉटर सेल तयार होतात. 2 डॉटर सेल, half of the chromatid of 92 46 comes in first daughter cell and half of the 92 means 46 chromatids comes in second daughter cell. 92 chromatids पैकी अर्धे म्हणजे 46 chromatids इकडे येतात, 46 chromatids इकडे येतात आणि या 2 सेलला म्हणायचं डॉटर सेल. तर इकडे आल्यानंतर काय होतं की या क्रोमॅटिड्स, जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ह्याचं डिकंडन्सेशन होतं. जे थिक आणि जाड झाले होते, शॉर्ट, थिक आणि जाड, पुन्हा हे डिकंडन्सेशन होतं. याच्या उलटी प्रोसेस डिकंडन्सेशन होतं. डिकंडन्सेशन झाल्यामुळे काय होतं? हे क्रोमोझोम जाड आणि थिक असलेले पुन्हा धाग्यासारखे पातळ आणि इनव्हिजिबल होतात. त्यामुळे आता ह्या क्रोमॅटिड्सला त्याचं डिकंडन्सेशन झाल्यानंतर, ते इनव्हिजिबल झाल्यानंतर या क्रोमॅटिड्सला क्रोमोझोम म्हणणार. म्हणजे हा परिपूर्ण सेल झाला, डॉटर सेल विथ 46 क्रोमोझोम. आता याला आपण काय म्हणतो? 46 क्रोमोझोमला 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स म्हणतो. सो हाऊ मेनी नंबर ऑफ क्रोमोझोम्स कंटेन्स दिस 2 डॉटर सेल? दोन्ही डॉटर सेलमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? तर 46 म्हणजे 2n नंबर ऑफ क्रोमोझोम. पॅरंट सेलमध्ये किती क्रोमोझोम होते? 2n नंबर ऑफ क्रोमोझोम. डॉटर सेलमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? या डॉटर सेलमध्ये 2n नंबर ऑफ क्रोमोझोम, या डॉटर सेलमध्ये 2n नंबर ऑफ क्रोमोझोम. मीन्स 2n number of chromosome remains same in parent cell as well as in daughter cell. Now have a look towards this meiosis type of cell division. Before cell division, this also contains 2n number of chromosome means 23 pairs of chromosome means 46 chromosomes. ये काय करतात? इथं meiosis type of cell division occurs mainly through 2 phases. One is meiosis first and second is meiosis second. इथं काय होतं? तर हे जे क्रोमोझोम्स आहेत ते कंडेन्स होतात. इथं जशी प्रोसेस झाली तशीच कंडेन्स होतात, डुप्लिकेट तयार होतात, त्याची कॉपी करतात. They start to appear with their sister chromatid, they get condensed and appears. हे सगळ्या गोष्टी इथं ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी इथं होतात आणि त्यामुळे काय होतं? 46 क्रोमोझोम्स आहेत, they start to appear with their sister chromatids. असे 46 क्रोमोझोम्स असतात, असे 46 with their sister chromatid, असे 46 क्रोमोझोम्स असतात. इथं क्रोमॅटिड सेपरेट होतात पण इथं क्रोमोझोम सेपरेट होतात. 46 क्रोमोझोम अलॉंग विथ देअर क्रोमॅटिड्स, हे असे 46 आहेत, त्यातले 23 जातात. हे तर काय होतं? तर क्रोमॅटिड सेपरेट होऊन अर्धे क्रोमॅटिड्स इकडे जातात, अर्धे क्रोमॅटिड इकडे जातात. पण इथं 46 क्रोमोझोम्स आहेत अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स, त्यातले अर्धे म्हणजे 23 क्रोमोझोम येतात इकडे, नॉट क्रोमॅटिड्स, आणि इकडे पण 23 क्रोमोझोम येतात. आणि या 2 सेलला म्हणायचं डॉटर सेल. देज आर n नंबर ऑफ क्रोमोझोम. इथं किती क्रोमोझोम्स आहेत? 23, त्यामुळे n नंबर ऑफ क्रोमोझोम. इथं 23 त्यामुळे n नंबर ऑफ क्रोमोझोम. इथं
46 क्रोमोझोम, त्यामुळे 2n नंबर ऑफ क्रोमोझोम. आता काय होतं, मियोसिस 2 सेल डिव्हिजन स्टार्ट होते, फेज मियोसिस 2. याच्यामध्ये काय होतं, आता 23 क्रोमोझोम्स आहेत. असे किती क्रोमोझोम्स आहेत याच्यामध्ये? 23 आहेत. प्रत्येक क्रोमोझोमकडे किती किती क्रोमॅटिड्स आहेत? तर प्रत्येक क्रोमोझोमकडे 2 क्रोमॅटिड्स आहेत. तर त्यातले 2 क्रोमॅटिड्स आहेत म्हणजे किती? 46 क्रोमॅटिड्स. आणि हे जे आहेत ते क्रोमोझोम्स. हे जे आहेत ते क्रोमोझोम्स. आता या क्रोमोझोमकडे किती क्रोमॅटिड्स आहेत? 46. 46 पैकी 23 क्रोमॅटिड्स या डॉटर सेलमध्ये येतात, आणि 23 क्रोमॅटिड्स या डॉटर सेलमध्ये येतात. आता हे 23 पाहूया नंतर, अगोदर हे पाहू. दिस डॉटर सेल ऑल्सो अंडरगो अगेन सेल डिव्हिजन. याचं पुन्हा सेल डिव्हिजन होतं, 2 सेल नवीन तयार होतात. इथं 46 क्रोमॅटिड्स आहेत, त्यातले 23 इथं आले, 23 इथं आले. आता काय होतं, तर हे काय झाले? क्रोमॅटिड्स झाले. ह्या क्रोमॅटिड्सचं डिकंडेन्सेशन होतं आणि पुन्हा ते धाग्यासारखे दिसायला लागतात, पातळ धाग्यासारखे दिसायला लागतात आणि ते इनव्हिजिबल होतात. त्यामुळे त्यांना आता या फायनल स्टेजला क्रोमोझोम म्हणायचं. आता ते झाले क्रोमोझोम. आता या मियोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजनमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत या डॉटर सेलमध्ये? प्रत्येक डॉटर सेलमध्ये तर 23 क्रोमोझोम्स आहेत. 23 क्रोमोझोम म्हणजेच n नंबर ऑफ क्रोमोझोम. किती सेल झाल्या? 4 डॉटर सेल. 4 डॉटर सेल कंटेन्स n नंबर ऑफ क्रोमोझोम. इथं 2 डॉटर सेल कंटेन्स 2n नंबर ऑफ क्रोमोझोम. 4 डॉटर सेलला काय म्हणायचं? हेप्लॉइड डॉटर सेल. कशामुळं? त्याच्यामध्ये n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असल्यामुळे त्याला हेप्लॉइड डॉटर सेल म्हणायचं. हेप्लॉइड डॉटर सेल. n ला हेप्लॉइड म्हणलं तर 2n ला डिप्लॉइड डॉटर सेल. अशा पद्धतीनं सेल डिव्हिजनमध्ये, मायटॉसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजनमध्ये 2 डिप्लॉइड डॉटर सेल तयार होतात आणि मियोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजनमध्ये 4 हेप्लॉइड टाईप डॉटर सेल तयार होतात. सो इन डिटेल वी विल सी फर्स्ट मायटॉसिस अँड सेकंड विल सी मियोसिस. पण त्याच्या अगोदर थोडंसं आपण जर आणखीन पुढे चर्चा केली, इथं सेल डिव्हिजन संपलेली आहे, तरी पण अंडरस्टँडिंग करण्यासाठी नवीन ऑर्गॅनिझम कसे तयार होतात हे पाहण्यासाठी जर आपण पाहिलं तर हे जर्म सेल आहे. मियोसिस कशामध्ये होतं? जर्म सेलमध्ये होतं. जर्म सेलमध्ये म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये ह्या जर्म सेल असतात, त्याचं सेल डिव्हिजन होतं. समजा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे मेलमध्ये कोणता, ह्युमन बिईंगमध्ये मेलमध्ये कोणता रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे? तर टेस्टिसमध्ये काय प्रोड्यूस होतं? तर स्पर्म होतो. तर ह्या ज्या सेल आहेत याच्यापासून काय तयार होईल? स्पर्म. फॉर एक्झाम्पल हा जो सेल आहे तो मेलचा असेल, मेलच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा असेल तर त्याच्यापासून स्पर्म तयार होतील. आणि हा जर फिमेलचा असेल तर याच्यापासून एग तयार होतील. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा सेल असेल तर याच्यापासून एग तयार होतील. एक स्पर्म रिप्रोडक्शनच्या टाइमच्या वेळेस एक स्पर्म आणि एक एग येतो आणि याच्यामध्ये फादरचे किती क्रोमोझोम्स आहेत? 23. मदरचे किती क्रोमोझोम्स आहेत? 23. टोटल किती झाले? 23 प्लस 23 46 क्रोमोझोम असलेला नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. त्याचा जन्म व्हायला सुरुवात होते, त्याचं मल्टिप्लिकेशन होतं आणि मल्टीसेलमध्ये कन्व्हर्शन होतं. अशा प्रकारचे मायटॉसिसनं पुन्हा कन्व्हर्शन होतं. एका सेलचे 2 सेल, 2 सेलचे 4 सेल, 4 सेलचे 8 सेल आणि असं करत करत त्या सजीवाची वाढ होते आणि तो सजीव जन्म घेतो. In this way, mitosis type of cell division, meiosis type of cell division. Now let us study mitosis type of cell division in detail. Mitosis type of cell division. Mitosis type of cell division occurs through mainly 2 steps or 2 stages. One of the stage is karyokinesis. Karyokinesis means nuclear division. And second phase is
cytokinesis. This is the first phase and this is the second phase. Second phase cytokinesis. Second phase is cytokinesis. Cytokinesis means cytoplasmic division. Cytoplasmic division. आता ह्या दोन फेजेस म्हणजे काय आहेत तर हे जे सेल आहे आपला सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स आहेत. तर पहिल्यांदा काय होतं सुरुवात कुठून होते सेल डिव्हिजनची सुरुवात होते. हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. न्यूक्लियसचे दोन पार्ट होतात म्हणून त्याला न्यूक्लियर डिव्हिजन म्हणतात. त्याचंच नाव आहे कॅरिओकायनेसिस. हळूहळू या सेलचे दोन भाग होतात. एका सेलपासून दोन सेल तयार होतात. ते कसे होतात इन डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहेत. तर कॅरिओकायनेसिसमध्ये सेलचे डिव्हिजन होतं आणि सायटोकायनेसिस म्हणजे इथं सायटोप्लाझम आहे आपल्याला माहिती आहे हे सायटोप्लाझम आहे. सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. ऑलरेडी कॅरिओकायनेसिसमध्ये दोन न्यूक्लियस तयार झालेले आहेत. आता सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. असं हळूहळू हे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. हळूहळू हा नॉच वाढत जातो आणि याच्यापासून दोन सेपरेट सेल डॉटर सेल तयार होतात. याच्यापासून असे दोन डॉटर सेल सेपरेट सेल तयार होतात. अशा पद्धतीनं मायटोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन दोन फेजमधून होते. मेनली दोन स्टेप्समधून होते. त्या पहिल्या स्टेप म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि दुसरी स्टेप म्हणजे सायटोकायनेसिस. आता या कॅरिओकायनेसिसचे पुन्हा दिस कॅरिओकायनेसिस अगेन ऑकर्स थ्रू 4 steps. One of the step is prophase. सडनली हे दोन न्यूक्लियस एकमेकापासून दूर सडनली जात नाहीत तर हे हळूहळू जातात. 4 स्टेपमध्ये हळूहळू या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. तर कोणत्या 4 स्टेप आहेत ज्याच्यामधून या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. पहिली स्टेप आहे प्रोफेज, दुसरी स्टेप आहे मेटाफेज, तिसरी स्टेप आहे एनाफेज आणि लास्ट स्टेप आहे टीलोफेज. So let us study in detail prophase, metaphase, anaphase and telophase. हा आहे सेल. प्रोफेज मध्ये सेल आहे. सेलचा न्यूक्लियस मध्ये काय आहेत क्रोमोझोम. बिफोर cell division chromosomes are available inside a nucleus and those chromosomes are thin thread like and invisible. हे क्रोमोझोम न्यूक्लियस मध्ये असतात आणि थिन असतात, थ्रेड लाईक थिन असतात, पातळ असतात, धाग्यासारखे पातळ असतात आणि ते इनव्हिजिबल असतात. जे की असे असतात, असे इनव्हिजिबल असतात. मग काय होतं तर प्रोफेज मध्ये those chromosomes start to get condensed. Due to this they become short and thick. हे क्रोमोझोम्स आहेत धाग्यासारखे लांब पातळ. ते कंडेन्स व्हायला सुरुवात होते. ते स्वतःभोवती गुंडाळतात आणि त्यामुळे त्यांची जाडी वाढते आणि त्याची लांबी कमी होते. तर ते असे जाड होतात आणि लांबी कमी होते. दुसरी एक गोष्ट होते those chromosomes start to appear in pair with their sister chromatid. हे जे क्रोमोझोम्स आहेत ते रिप्लिकेट होतात, स्वतःसारखीची एक नवीन कॉपी तयार करतात, त्याला सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतात आणि त्याच्यासोबत पेअर करतात, जोडी करतात. ते असं दिसायला लागतात. तर हा आहे सिस्टर क्रोमॅटिड आणि दोन्हीच्या सेंटरला असतो सेंट्रोमियर. इथं असतो या दोन्हीच्या सेंटरला असतो सेंट्रोमियर. तर असे क्रोमोझोम खूप सारे क्रोमोझोम्स दिसायला लागतात, जोडीमध्ये दिसायला लागतात, पेअरमध्ये दिसायला लागतात, असे दिसायला लागतात. इथं असतो न्यूक्लिओलस. इथं असतो सेंट्रोझोम
सेंट्रोझोमचं इथं असतो सेंट्रोझोम. तर आता चेंजेस काय काय होतात, तर पहिला चेंज जो आहे तो क्रोमोझोम स्टार्ट टू गेट कंडेन्स्ड अँड ड्यू टू दिस दे बिकम्स थिक अँड शॉर्टर अँड दे स्टार्ट टू अपियर इन पेअर विथ दिअर सिस्टर क्रोमॅटिड. हा क्रोमोझोम मध्ये बदल होतो. दुसरा बदल कशामध्ये होतो, सेल न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये. न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी आहे ती हळूहळू नाहीशी व्हायला सुरुवात होते. पूर्णपणे नाहीशी होत नाही या फेजमध्ये, प्रोफेजमध्ये, पण हळूहळू ते नाहीशी व्हायला सुरुवात होते. न्यूक्लिओलस जो आहे इथला तो न्यूक्लिओलस सुद्धा नाहीसा व्हायला सुरुवात होते हळूहळू. आणि जो सेंट्रोझोम आहे इथं, हा जो सेंट्रोझोम आहे, हा सेंट्रोझोम जो आहे तो डुप्लिकेट होतो त्याचा तयार. सेंट्रोझोम ऑल्सो गेट डुप्लिकेटेड अँड ईच सेंट्रोझोम, हा जो सेंट्रोझोम आहे, ईच सेंट्रोझोम नाव मूव टुवर्ड्स अपोजिट पोल ऑफ द सेल. या सेलला ही पृथ्वी आहे, अर्थ आहे, इकडे एक पोल असतो नॉर्थ पोल आणि इकडे असतो साऊथ पोल, इथं असतं इक्वेटोरियल. तसं या सेलला आपण कन्सिडर करायचं, पण परंतु आडवं. इकडे असेल नॉर्थ पोल, इकडे असेल साऊथ पोल, तर इथं असेल इक्वेटोरियल प्लेन, असं आडवा पृथ्वी अशी आडवी केली. तर अजून करायचं हे सगळं ऍक्च्युअली इथं आपण लिहायची गरज नाही. इकडं एक पोल आहे, इकडे एक पोल आहे आणि इक्वेटोरियल प्लेन इथं आहे, असं अजून करायचं. सो दिस सेंट्रोझोम डुप्लिकेट इन नंबर मूव्स टुवर्ड्स अपोजिट पोल ऑफ द सेल. हे सेंट्रोझोम आहेत ते दोन सेंट्रोझोम एकमेकापासून दूर जायला सुरुवात होते आणि ते अपोजिट पोलकडे जायला सुरुवात होते. हे चेंजेस कशामध्ये होतात, प्रोफेजमध्ये. सो नाव लेट्स हॅव लुक ऑन मेटाफेज. मेटाफेजमध्ये काय होतं, मेटाफेजमध्ये ज्या गोष्टीच्या बदलाला सुरुवात प्रोफेजमध्ये झाली होती त्या गोष्टीचे बदल ह्या मेटाफेजमध्ये कंप्लीट होतो. तो बदल मेटाफेजमध्ये कंप्लीट होतो. जो बदल प्रोफेजमध्ये सुरुवात झाली होती तो बदल मेटाफेजमध्ये कंप्लीट होतो. काय काय झालं होतं, तर क्रोमोझोम्स जे आहेत ते कंडेन्स व्हायला सुरुवात झाली होती. कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स गेट्स कंप्लीटेड, दे बिकम्स व्हिजिबल क्लिअरली. इथं स्टार्ट झालं होतं कंडेन्सेशन व्हायला, ते स्वतःभोवती गुंडाळायला स्टार्ट झालं होतं. आता या फेजमध्ये, मेटाफेजमध्ये ते कम्प्लिटली कंडेन्स होतील, ते स्वतःभोवती कम्प्लीट गुंडाळलेले असतील, त्यामुळे ते क्लिअरली दिसायला लागतील. आता कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स गेट्स कंप्लीटेड अँड दे बिकम्स व्हिजिबल क्लिअरली. हा पहिला बदल क्रोमोझोममध्ये होतो. दुसरा बदल काय होतो, जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाहीशी व्हायला सुरुवात झाली होती प्रोफेजमध्ये, ती मेटाफेजमध्ये कम्प्लिटली डिसअपियर झालेली असेल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर, इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसणार नाही. न्यूक्लिओलस डिसअपियर व्हायला सुरुवात झाली होती प्रोफेजमध्ये, तर न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसअपियर झालेला असेल, इथे दिसणार नाही न्यूक्लिओलस. सेंट्रोझोम मूव्ह व्हायला सुरुवात झाली होती टुवर्ड्स अपोजिट पोल ऑफ द सेल, तर सेंट्रोझोम जे आहेत ते पूर्णपणे अपोजिट पोलला येऊन थांबतील. हे आहे सेंट्रोझोम. तर हे बदल झाले. आता आणखीन एक बदल होतो, तो बदल म्हणजे काय, हे क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम्स काय करतात, स्वतःला इक्वेटोरियल प्लेनवरती अरेंज करून घेतात. पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन, इथं इक्वेटोरियल प्लेन आहे, हे स्वतःला असं अरेंज करून घेतात इक्वेटोरियल प्लेनला. पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन और पॅरलल टू सेंट्रल प्लेन ऑफ सेल असं अरेंज करून घेतात. याच्या सेंटरला काय आहे तर सेंट्रोमियर. आणखीन एक बदल होतो, तो बदल म्हणजे स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन फायबर, स्पेशल टाईप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर प्रोड्युसेस बिटवीन each centrosome and centromere of each chromosome. प्रत्येक सेंट्रोझोम मध्ये आणि प्रत्येक क्रोमोझोमच्या सेंट्रोमियर मध्ये एक स्पेशल फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर तयार होतो, त्याला स्पिंडल फायबर सुद्धा म्हणतात. हे असे फायबर तयार होतात, हे बदल सगळे या मेटाफेज मध्ये होतात. हा आहे प्रोफेज, हा आहे मेटाफेज.
So now let us study third phase, that is anaphase. Next phase is anaphase. Anaphase. In anaphase, those सिस्टर क्रोमोझोम्स हे असे आहेत. इथं ॲनाफेज मध्ये क्रोमोझोम्स असे आहेत, इक्वेटोरियल प्लेनवर आहेत. इकडं सेंट्रोझोम आहे, इकडं सेंट्रोझोम आहे, स्पिंडल फायबर प्रत्येकामध्ये आहेत. तर याचा जो सेंट्रोमियर जो आहे, प्रत्येक क्रोमोझोमला काय आहे, सेंट्रोमियर आहे. हा प्रत्येक सेंट्रोमियर काय होईल, स्प्लिट होईल, दोन भागामध्ये स्प्लिट झाल्यामुळे काय होईल, हा जो सिस्टर क्रोमॅटिड आहे, इकडचा सिस्टर क्रोमॅटिड आणि इकडचा सिस्टर क्रोमॅटिड, दे विल सेपरेट फ्रॉम इच अदर. तसंच इकडचा सिस्टर क्रोमॅटिड आणि इकडचा सिस्टर क्रोमॅटिड, दे विल सेपरेट विथ इच अदर. अँड ऑल देज विल लुक्स लाईक दिस. सिस्टर क्रोमॅटिड, इकडचे सिस्टर क्रोमॅटिड इकडं आणि इकडचे सिस्टर क्रोमॅटिड इकडं जातील. Those sister chromatids are pulled towards opposite pole of cell with the help of this spindle fiber. हा इथला सेंट्रोमियर, प्रत्येक क्रोमोझोमचा सेंट्रोमियर स्प्लिट अप झाल्यामुळे ते दोन सिस्टर क्रोमॅटिड जे होते पेअर मधले, ते एकमेकापासून सेपरेट होतील आणि हे जे स्पिंडल फायबर आहेत, ते स्पिंडल फायबरच्या माध्यमातून या क्रोमोझोमला इकडच्या पोलकडे, या क्रोमॅटिड्सला इकडच्या पोलकडे ओढलं जाईल आणि ह्या इकडच्या सिस्टर क्रोमॅटिडला इकडच्या पोलकडे ओढलं जाईल. सो दोज क्रोमोझोम्स आर दोज क्रोमॅटिड्स रीच ॲट अपोजिट पोल. याला ओढल्यामुळे इकडचे क्रोमॅटिड्स जे आहेत इकडच्या अपोजिट पोलला पोहोचतील. दोज क्रोमॅटिड्स बीइंग पुल्ड आर लुक्स लाईक बंच ऑफ बनाना. हे ओढले जाणारे जे क्रोमॅटिड्स आहेत ते बनाना एका बंच मध्ये ठेवल्यासारखे दिसत आहेत. फायनली दे रीच ॲट अपोजिट पोल. सेट ऑफ क्रोमॅटिड रीच ॲट अपोजिट पोल. नाउ these chromatids are called as sister chromosome. किती असतील सिस्टर क्रोमोझोम्स किती आहेत, 46. प्रत्येकाकडे किती होते क्रोमॅटिड, 2 पैकी अर्धे इकडे गेले, अर्धे इकडे गेले, म्हणजे प्रत्येक इकडे किती 46 क्रोमॅटिड्स आले, इकडे 46 क्रोमॅटिड्स आले. After reaching those chromatids at opposite poles, those are called as sister chromosome. And fourth step is telophase. Now those chromatids reached at opposite pole start to get decondensed. इकडे काय झालं होतं, कंडेन्सेशन झालं होतं, त्याच्या उलट डिकंडेन्स होता. कंडेन्सेशन झालं होतं, त्याच्या उलट डिकंडेन्सेशन होतं. दोज सिस्टर क्रोमॅटिड रिच्ड ॲट अपोजिट पोल स्टार्ट टू गेट डिकंडेन्स्ड अँड बिकम्स इनव्हिजिबल थ्रेड लाईक, थिन थ्रेड लाईक. इनव्हिजिबल अँड थिन थ्रेड लाईक, दे बिकम्स इनव्हिजिबल थिन थ्रेड लाईक असं दिसायला लागतात. ते डिकंडेन्स होतात, पातळ धाग्यासारखे होतात, इनव्हिजिबल होतात. जसे सुरुवातीच्या स्टेपमध्ये होतात बिफोर सेल डिव्हिजन, तसेच हे होतात. अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रोड्युसेस अराउंड दोज इच सेट ऑफ द क्रोमोझोम. न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रोड्युसेस अराउंड इच सेट ऑफ द क्रोमोझोम. प्रत्येक क्रोमोझोमच्या सेटकडे, या ग्रुपच्या भोवती हा एक न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होतो. आणि न्यूक्लिओलस जो डिसॅपियर झाला होता या स्टेपमध्ये, इथं डिसॅपियर व्हायला झाला होता, इथं डिसॅपियर झाला, तो पुन्हा ॲपियर होईल. न्यूक्लिओलस गेट्स ॲपियर्ड, न्यूक्लिओलस ॲपियर्स अगेन्स. इथं टीलोफेज कंप्लीट होईल आणि या ठिकाणी हे कॅरिओकायनेसिस कंप्लीट होईल. आफ्टर कंप्लीशन ऑफ कॅरिओकायनेसिस सायटोकायनेसिस स्टार्ट. कॅरिओकायनेसिस कंप्लीट झाल्याच्या नंतर सायटोकायनेसिस स्टार्ट होईल. सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. वन नॉच याच डायग्राम मध्ये सायटोकायनेसिस मी एक्सप्लेन करतो. सायटोकायनेसिस तर इक्वेटोरियल
प्लेनवर एक नॉच तयार होईल. वन नॉच विल बी प्रोड्युस्ड ॲट इक्वेटोरियल प्लेन in cytoplasm of the cell. This notch gradually increases. हा notch जो आहे तो gradually increase होईल. This notch gradually increases. This notch gradually increases, and thereby this cytoplasm split up into two parts, and due to which this new daughter cell will be produced from this part of the cell. This is the daughter cell, and another daughter cell will be produced from this part of the cell. This is the daughter cell. Daughter cell. So how many chromosomes contains in this daughter cell? 46 chromatid, 46 chromosome, 46 chromosome means 2n number of chromosome. 46 chromatid, 46 chromosomes, 46 chromosome means 2n number of chromosome. अशा पद्धतीनं हे मायटोसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन होतं.